घर बदलला की चूल बदलली आणि चूल बदलली की भांडी बदलली. आज मी करतोय भोपळ्याच्या फुलाची भाजी. एक कढई घेतलं, त्याच्यात घातलंय तेल, बारीक चिरून कांदा, साधी सोपी आणि चविष्ट लागणारी भाजी. अशी करून बघा. व्यवस्थित तो तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. कांदो जरा त्या भाजीक जरा जास्त लागतं आणि ती आरता हो एकदम कमी होतं. व्यवस्थित तो भाजलो की त्याच्यात घालायची चिरलेले भोपळ्याचे देठ. ते अगोदर परतून घ्यायचे. व्यवस्थित ते परतून घेतलास की मग ती फुला घालायची. एकदम कमी होतं, त्यामुळे मीठ सांभाळून घाला. एकदम आरता ती. व्यवस्थित ते परतून झाले की फाटून अशी चिरून घेतलेली असत भोपळ्याची फुलं स्वच्छ धुवून ती घालायची. व्यवस्थित ती घालून झाली की चवीपुरता मीठ, लाल तिखट आणि हळद व्यवस्थित झाकून शिजवून घ्यायची. 5 मिनटात ही भाजी होता. वरसून भरपूरसा खोबरा घाला. अशी भाजी करा, खावा. आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा.